नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण बातम्या विस्ताराने पाहूयात। काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। काँग्रेसच्या बैठकीसाठी आतापर्यंत 22 आमदार हे उपस्थित आहेत। मोहन हंबर्डे, त्याच्यानंतर जितेश अंतापूरकर, माधवराव पाटील, जवळगावकर हे अनुपस्थित आहेत। खासगी कारणांमुळे काही आमदार आजच्या बैठकीला अनुपस्थित राहणार अशी माहिती नाना पटोले यांच्याकडून देण्यात आलेली आहे। काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। सर्व प्रमुख आमदार जे आहेत त्या ठिकाणी या बैठकीला उपस्थित आहेत, मात्र 3 आमदार हे अनुपस्थित आहेत। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। गिरीश, नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी विधिमंडळ काँग्रेसचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी आता बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि काँग्रेसचे सर्व पहिल्या फळीतले जे नेते ते सुद्धा उपस्थित आहेत। स्वतः चंद्रकांत हंडोरे त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि आपण जे दृश्य पाहतोय त्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय बाळासाहेब थोरात त्या ठिकाणी आहे, विजय वडेट्टीवार आहे, पृथ्वीराज चव्हाण आहे, चंद्रकांत हंडोरे आणि इतर जे महत्त्वाचे नेते ते सुद्धा त्या ठिकाणी बसलेले आहेत। यशोमती ठाकूर सुद्धा आहेत आणि या ठिकाणी चंद्रकांत हंडोरे एक मागासवर्गीय चेहरा जो आहे काँग्रेसचा तो आता राज्यसभेवर जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे, कारण त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यासाठीची जी समीकरण आहेत, गणित आहेत ती सुद्धा जुळून आल्याचं बोललं जाते। त्यामुळे आता चंद्रकांत हंडोरे यांचा राज्यसभेवर जाण्याचा जो मार्ग आहे तो मोकळा झाल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे आणि चंद्रकांत हंडोरे चेंबूरचे माजी आमदार राहिलेले आहेत, माजी सामाजिक न्यायमंत्री सुद्धा राहिलेले आहेत आणि मागच्या वेळी याच ठिकाणी त्यांचा पराभव झालेला विधान परिषदेमध्ये जेव्हा त्यांना उमेदवारी काँग्रेसकडून देण्यात आली होती तेव्हा मतं फुटली होती आणि क्रॉस वोटिंग झाल्यामुळे त्याचा जो फटका आहे तो त्यांना कुठेतरी बसला होता। मात्र पुन्हा एकदा काँग्रेसने त्यांना न्याय देत आपली भूमिका बजावलेली आहे आणि आता थेट राज्यसभेवर त्यांची वर्णी लावलेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा मागासवर्गीय समाजाला आपलंसं करण्याचा जो प्रयत्न काँग्रेसचा आहे त्यामध्ये येत्या निवडणुकांमध्ये त्यांना कितपत यश येणार आहे हे पाहणं सुद्धा तितकं महत्त्वाचं ठरणार आहे। बैठकीला सुरुवात होऊन आता 10 ते 15 मिनिटं झालेली आहे। या बैठकीमध्ये जवळपास सर्व जे मुद्दे असतील ते मांडले जातील। विजय वडेट्टीवार हे स्वतः त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेता म्हणून या ठिकाणी सगळ्यांचं आमदारांचं मार्गदर्शन करतात। अजय चौधरी सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि शिवसेनेचे जे आमदार आहेत ते सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे महाविकास आघाडीकडून महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते सुद्धा काही वेळामध्ये या ठिकाणी पोहोचतील। तर काँग्रेसची जी बैठक आहे ती सुद्धा या ठिकाणी सुरू झालेली आहे। शिवसेना आपण जर पाहिली, शिवसेना शिंदे गटाकडून आपण पाहिलं तर मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिलेली आहे। 12 वाजता ते या ठिकाणी पोहोचणार आहे आणि त्यांचे जे कार्यकर्ते ते सुद्धा या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। त्यांची सुद्धा एक बैठक होणार असल्याची माहिती